नमस्कार, मी सुवर्ण जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया जगभरातल्या विशेष घडामोडींना. कोरोनाशी लढताना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑफ आणि ॲस्ट्राझेनेका ही कंपनी तयार करत असलेली प्रतिबंधक लस जिचा सर्वात अग्रक्रमानं विचार केला जातोय. यात स्पाइक प्रोटीन या घटकाचा वापर करण्यात आलाय, ज्यामुळे प्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. या चाचणीसाठी पहिल्या गटाला 2 डोस देण्यात आले होते, ज्याची परिणामकारकता सुरुवातीला 62% होती. त्याचवेळी दुसऱ्या एका गटाला देण्यात आलेल्या लसीच्या एका लहान डोसची परिणामकारकता 90% इतकी होती. प्रत्येकाच्या प्रतिकार क्षमतेनुसार या लसीची निरीक्षणं वेगवेगळी येत आहेत. कोरोनावरील लसीच्या वाहतूक वितरणासाठी युरोपमध्ये जोरदार तयारी सुरू झालेली आहे. लसीची साठवण करण्याकरता शीतगृहांची चाचपणी केली जाते. जर्मनीच्या बाइंडरसारख्या कंपन्यांकडे वातानुकूलित कंटेनर्सची मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. फायझर कंपनीची लस इतरत्र पाठवण्यासाठी बाइंडर कंपनी अतिथंड भागात टिकू शकेल अशा स्टोरेजची व्यवस्था करते आहे. डिसेंबर मध्यापर्यंत विशेष लसीकरण केंद्र तयार केली जातील. सध्या मागणी वाढतीये, त्यामुळे तेवढ्या क्षमतेत फ्रीझर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं बाइंडर कंपनीचे उपाध्यक्ष पीटर विमर यांनी म्हटलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला लसीचं वितरण सुरू होऊ शकेल असं जर्मनीचे आरोग्यमंत्री जेम्स स्पा यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरणाची तयारी केली जाते आहे. लॉस एंजेलिसच्या सेट्रासिने या कंपनीकडे वितरणाची जबाबदारी दिली जाऊ शकते. लसीसाठी आवश्यक पूरक अतिथंड वातावरण पुरवण्याची प्रणाली या कंपनीकडे आहे. उणे 80 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत या फ्रीझर्समध्ये औषधं ठेवली जाऊ शकतात. आरोग्य कर्मचाऱ्यांना सगळ्यात आधी लस दिली जाणार आहे, पण इतर वितरणाबद्दल सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडून कुठलीही माहिती अद्याप तरी देण्यात आलेली नाही. स्पेनमध्ये लसीचं वितरण कसं केलं जाणार आहे त्याबद्दल आरोग्यमंत्री साल्वाडोर इला यांनी माहिती दिली. जानेवारीमध्ये लसीचं वितरण पहिल्या टप्प्यातलं वितरण असेल. त्यात 2.5 मिलियन नागरिकांपर्यंत ही लस पोहोचेल असंही त्यांनी सांगितलं. गेल्या 14 दिवसांमध्ये सरासरी 1 लाख नागरिकांमध्ये आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आहे. आधी सरासरी 470 रुग्णांचं प्रमाण होतं, जे आता कमी होऊन सरासरी 374 रुग्णांवर आलेलं आहे. कमी वर्दळ आणि नागरिकांचं सार्वजनिकरित्या भेटणं कमी झाल्यानं ही घट झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं. जर्मनीच्या कोरोना प्रतिबंधक लस वितरणासंदर्भात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलं आहे. लसीचं योग्य वितरण जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी आवश्यक आहे. विकसनशील देशांसाठी हे निश्चितच फायदेशीर ठरेल असंही ते म्हणाले. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्याशीही त्यांनी याबद्दल फोनवरून संवाद साधला. मेक्सिकोच्या रोमन कॅथलिक चर्चनं सोमवारी कोरोना व्हायरस साथीमुळे ग्वाडलुपेच्या वर्जिन्ससाठी जगातील सर्वात मोठा कॅथलिक तीर्थक्षेत्रावरील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. मेक्सिकोच्या एपिस्कोपल या कॉन्फरन्सनं दिलेल्या निवेदनामध्ये बॅसिलिका 10 ते 15 डिसेंबर दरम्यान बंद होईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. 12 डिसेंबरला वर्जिन साजरा केला जातो आणि या सेलिब्रेशनसाठी लाखो लोक काही आठवड्यांपूर्वीच मेक्सिको शहरामध्ये येण्यासाठी प्रवास करत येत असतात. मात्र त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती पोहोचवण्यात येते आहे. विस्कॉन्सिन गव्हर्नर टोनी एव्हर्स यांनी मंगळवारी लोकांना विनंती केली आहे की थँक्सगिव्हिंगच्या सेलिब्रेशनसाठी आपल्या कुटुंबियांना घराबाहेर जाऊ देऊ नका. गर्दीत जाणं शक्यतो टाळा, कारण कोरोना संसर्ग झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. विस्कॉन्सिनने नवा विक्रम या मृत्यूच्या आकड्यांबाबत नोंदवलेला आहे. त्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता थँक्सगिव्हिंगचं सेलिब्रेशन करू नका, ते टाळा, तेच आपल्या हिताचं असेल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रोन यांनी तसं आवाहन केलं. युरोपच्या आसपास कोरोना संसर्ग वाढला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा पाहता गेल्या महिन्याभरात जे निर्बंध घालण्यात आले होते त्यात आता आणखी बदल करण्यात आले आहेत. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी मंगळवारी फ्रान्सच्या कोरोना व्हायरस रणनीतीसाठी नवीन नियम घालून दिले आहेत. या नवीन नियमांनुसार फ्रान्समधील लोक पुढच्या आठवड्यात परत त्यांच्या आवडत्या दुकानात जाऊ शकतील आणि धार्मिक सेवांमध्येही जाऊ शकणार आहेत. परंतु किमान 20 जानेवारीपर्यंत रेस्टॉरंट सुरू होणार नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केलं. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी मंगळवारी न्यूयॉर्कसाठी नवीन थँक्सगिव्हिंग ॲक्सेसरीजचं अनावरण केलं. एक संदेश लिहिलेला मास्क त्यांनी यावेळी घातला होता. राज्याच्या आरोग्य विभागाच्या लोगोसह लाँग आयलंडमध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी मास्कचं अनावरण केलं. थँक्सगिव्हिंगसाठी आमच्याकडे एक खास मास्क आहे असं म्हणत न्यूयॉर्कमध्ये खूपच सर्जनशील लोक आहेत आणि आम्ही नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो आणि मास्क देखील त्यातलाच एक प्रकार असल्याचं ते म्हणाले. यावेळी बोलताना
क्युमो यांनी राज्यभर कोरोना व्हायरसची प्रकरणं सातत्यानं वाढत असल्यानं न्यूयॉर्कमधील रहिवाशांनी प्रवास टाळावा, थँक्सगिव्हिंगबद्दल सावध राहावं, असे सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं आहे. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये रेस्टॉरंट मालक आणि चालकांनी आउटडोर खानपानाच्या बंदीविरोधात कोर्टात धाव घेतली होती. यावर न्यायाधीशांनी बंदी कायम राहील असं स्पष्ट केलं आहे. व्यवसाय आणि कामगारांचं नुकसान होत असल्याचा हवाला रेस्टॉरंट चालक मालकांकडून दिला जात होता, पण अमेरिकेतली कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांनी हा निर्णय दिला आहे. न्यूयॉर्क शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेकांना अजूनही आरोग्य यंत्रणेच्या शवगृहाच्या फ्रीझर ट्रकमध्ये साठवलं जात आहे, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तर ब्रुकलिन वॉटरफ्रंटच्या शवगृहामध्येही 650 असे मृतदेह आहेत ज्यांच्या कुटुंबियांना मृत व्यक्तीला दफन करण्याइतपतही पैसा नाही, आर्थिकदृष्ट्या ते सक्षम नाहीत, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. इटलीमध्ये गेल्या 24 तासात कोरोनानं 853 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या मोसमातील ही सगळ्यात जास्त मृत्यूची नोंद आहे. इटलीच्या नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक जिओव्हनी रेझा ही परिस्थिती वाईट असल्याचं म्हणतायत. कंटेनमेंट झोनमध्ये किंवा रुग्णसंख्या वाढत गेली तर अंशतः लॉकडाऊनचा विचार करावाच लागेल, तो गरजेचा आहे, असं रेझा म्हणाले. दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी आणखी 23,232 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यूके सरकारनं क्रिसमस कालावधीमध्ये कोरोना पसरू नये म्हणून 5 दिवस निर्बंधांची नियमावली तयार केली आहे. त्या योजनेचं स्कॉटलंड आणि वेल्सच्या एका मंत्र्यांना समर्थन केलं आहे. 23 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान संपूर्ण यूकेमध्ये काही निर्बंध घातले जातील. या कालावधीत फक्त 3 घरांमधले लोक एका घरात एकत्र येऊन क्रिसमस साजरा करू शकतात. तर इंग्लंडमध्ये मात्र क्रिसमस काळामध्ये सार्वजनिक सोबतच घरातही सेलिब्रेशन करण्याबाबत कडक निर्बंध असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. पेरूच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लिमा इथल्या आरोग्य मंत्रालयासमोर निदर्शनं केली. आरोग्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमध्ये वेतनवाढीविषयी चर्चा झाली होती, पण त्याचं पुढे काहीही न झाल्यानं हा निषेध नोंदवण्यात आला. सार्वजनिक क्षेत्रातील डॉक्टर्स दर महिना सरासरी $985 मिळवतात आणि अधिक पैसे कमवण्याकरता बहुतेकांना खासगी रुग्णालयामध्ये अतिरिक्त काम करावं लागतं. पेरूच्या राष्ट्रीय लोकपाल कार्यालयाच्या म्हणण्यानुसार डॉक्टर, परिचारिका आणि प्रयोगशाळांमध्ये कर्मचाऱ्यांसह 4000हून अधिक आरोग्य कर्मचारी आहेत, जे आरोग्य, जीवन आणि व्यावसायिक जोखीम पत्करून विम्याविना काम करतायत आणि जर त्यांना कोरोना झाला तर त्यांना मेडिकल लीव्हचा सुद्धा अधिकार नाहीये. थँक्सगिव्हिंग निमित्त मेक्सिकोमध्ये एका स्थानिक स्टुडिओमधील पार्किंग लॉटमध्ये अन्नदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. कोरोना काळात अनेकांवर आर्थिक संकट कोसळले, त्यामुळे अनेकांवर उपासमारीचीही वेळ आलेली आहे. थँक्सगिव्हिंग निमित्त अन्नदान करण्यात आलं. गेल्या आठवड्याभरात ब्रिटनमधील कोरोना संक्रमणाची संख्या स्थिर झाली असून अजून परिस्थिती गंभीर असल्याची माहिती स्कॉटिश मंत्र्यांनी दिली आहे. लागू केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध हे 11 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. स्वीडनमध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता तो वाढला असल्याचं स्पष्ट होताच कोरोना लढ्यात स्वीडन प्रशासनानं आणखी एक निर्णय घेतला आहे. 8 जणांपेक्षा अधिक जणांना पुढील महिन्याभर एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. हे आतापर्यंतचे सगळ्यात कडक निर्बंध मानले जात आहेत. सार्वजनिक मेळाव्यांवर हे निर्बंध लागू असतील. रेस्टॉरंट्स, दुकानं खुली राहणार असून त्यासाठी वेगळे नियम तयार केले गेलेले आहेत. इटलीच्या रोममधील नागरिकांना आता कोणत्याही मेडिकल प्रिस्क्रिप्शन शिवाय फार्मसीमध्ये रॅपिड स्वॅब टेस्ट करता येणार आहे. या आठवड्यापासून स्थानिक फार्मसीमध्ये अँटीजन स्वॅब टेस्ट करण्यास परवानगी दिली गेली आहे. कोरोनाची लक्षणं दिसल्यावर फार्मसीमध्ये त्वरित चाचणी करण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. इजिप्तमधील गिझा पिरामिड्स इथं आंतरराष्ट्रीय स्कायडायव्हिंग स्पर्धेसाठी जगभरातील 90 सर्वोत्तम स्कायडायव्हर्स एकत्र आले होते. इजिप्तमधील कोइरोमध्ये 6 ते 11 नोव्हेंबरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. स्पर्धकांना पिरामिड्सवरून स्कायडायव्हिंगची संधी मिळाल्यानं स्पर्धकांनी आनंद व्यक्त केला. कोरोनाच्या संकटात सुरुवातीला काहीच स्पर्धकांकडून नोंदणी करण्यात आली होती, मात्र आयोजकांनी स्पर्धकांना आकर्षित करण्याकरता नाईट जम्पचं आयोजन केलं होतं. जर्मनीमध्ये कोरोना चाचणीचे नमुने लवकरात लवकर प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. बर्लिनच्या आसपासच्या 6 शहरांमधील लॅब्समध्ये या ड्रोनच्या माध्यमातून नमुने पाहण्याचं काम केलं जाणार आहे. या ड्रोनसाठी मार्ग ठरवण्यात येणार असून 24 तास हे ड्रोन काम करणार आहेत. हे ड्रोन एकाच वेळी 40 नमुन्यांची डिलिव्हरी करू शकणार आहेत. कोरोना व्हायरस सुरक्षित ठिकाणांच्या यादीत नसलेल्या ठिकाणांहून इंग्लंडमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास त्याचा क्वारंटीन कालावधी कमी करण्यात येणार असल्याची माहिती ब्रिटिश सरकारनं दिली आहे. 15 डिसेंबरपासून हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समधून येणाऱ्या नागरिकांसाठी 14 दिवसांचा क्वारंटीन बंधनकारक असणार आहे.
लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्नियामध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्यानं शहरातील रेस्टॉरंट्स पुढील 3 आठवड्यांकरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लॉस एंजेलिसमधील रेस्टॉरंट्स मालक सतत बदलणाऱ्या नियमांमुळे परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते। रेस्टॉरंट मालकांनी केवळ डिलिव्हरी आणि टेकआउट या सेवा सुरू ठेवल्या होत्या, मात्र आता पुन्हा रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे रेस्टॉरंट मालक संकटात सापडलेले आहेत। कॅनरी बेटांमार्फत युरोपला पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतीये, मात्र धोकादायक समुद्र ओलांडण्याच्या प्रयत्नात दर 16 जणांपैकी एकाचा मृत्यू होतो। या स्थलांतरामध्ये नागरिकांचा जीव धोक्यात येत असला तरी कोरोनामुळे युरोपमध्ये पोहोचण्याचे सगळे मार्ग बंद झाल्यानं नागरिक हा धोका पत्करायला तयार होत आहेत। वॉशिंग्टन डीसीमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याचं बघायला मिळत आहे। स्मिथसोनियन या संस्थेचे राष्ट्रीय प्राणी संग्रहालय आणि म्युझियम आता पुन्हा बंद करण्यात आलं आहे। 14 मार्चला आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर म्युझियम बंद करण्यात आलं होतं, मात्र आता सप्टेंबरमध्ये पुन्हा आउटडोर प्राणी संग्रहालय आणि स्मिथसोनियन म्युझियम सुरू करण्यात आलं होतं। टोकियोमध्ये कोरोनाच्या वाढत्या धोक्याबद्दल गव्हर्नर युरिको कोइके यांनी नागरिकांना आणि समाजमाध्यमांना संबोधित केलं। जपानमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक व्हायला सुरुवात झाली असून दर दिवसाला 2000हून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। तसंच उन्हाळ्यामध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा सुरक्षितपणे भरवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती कोइके यांनी दिली। ब्राझीलमधील पोर्टो अलेग्रेमध्ये कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यू निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी एका सुपरमार्केटच्या सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता। यावेळी त्याचा निषेध करण्यात आला। आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाकडून अश्रुधुराचा मारा करण्यात आला। फ्रान्समधील प्लेस दे रिपब्लिक स्क्वेअरमध्ये नवीन सुरक्षा कायदा आणि स्थलांतरितांना दिल्या जाणाऱ्या हिंसक वागणुकीबद्दल निषेध नोंदवण्यात आला। त्यासाठी जनआंदोलन करण्यात आलं। या नव्या कायद्यामुळे स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जातोय। तसंच या कायद्यामुळे पोलिसांच्या हुकुमशाहीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला गेला। फ्रान्सच्या राजधानीमध्ये पोलिसांनी स्थलांतरितांना त्यांच्या टेंटमधून हिंसकपणे बाहेर काढण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत। सोमवारी पॅरिसमधील पोलिसांनी स्थलांतरितांना जबरदस्ती त्यांच्या टेंटमधून बाहेर काढलं। ज्या स्थलांतरितांना बाहेर पडण्यास विरोध केला त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली। जगभरामध्ये कोरोनामुळे महामंदी येण्याची भीती असताना चीनने मोठा दावा केला आहे। देशातील गरिबी झपाट्यानं कमी होत असून 9 जिल्ह्यांमधून गरिबी समूळ नष्ट झाल्याचा दावा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केला आहे। 2019च्या शेवटापर्यंत चीनमध्ये 52 जिल्हे दारिद्र्य रेषेखाली होते। त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सगळ्या जिल्ह्यांनी स्वतःला गरिबीमुक्त झाल्याचं घोषित केलेलं आहे। उत्तर सिरियामध्ये कुर्दिश सैनिक आणि तुर्की समर्थक विरोधी शस्त्रधाऱ्यांमध्ये झालेल्या चकमकीत आठवड्याभरात दोन्ही बाजूंकडील 11 सैनिक ठार झाल्याची माहिती विरोधी पक्षाचे युद्ध निरीक्षक आणि कुर्दिश प्रवक्त्यांनी दिली आहे। कुर्दिश सैनिक आणि तुर्की समर्थक या सैनिकांमध्ये झालेल्या या हल्ल्यात तोफांचा मारा करण्यात आला होता। गेल्या अनेक दिवसांपासून सिरियामध्ये संघर्ष सुरू आहे। सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये दक्षिणेकडील ठिकाणी इस्रायली युद्धक विमानांनी हल्ला केल्याचा दावा सिरियाच्या सैन्यानं केला। या हल्ल्यात भौतिक हानी झालेली आहे। या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायलकडून इराणवर हल्ले केले जात आहेत। सिरियातील अल बब आणि अफ्रीन या 2 शहरांमध्ये 2 स्फोट घडवून आणण्यात आले। ही दोन्ही शहरं तुर्की समर्थक सैन्याच्या नियंत्रणाखाली आहेत। या स्फोटात अल बबमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला, 20 जण गंभीर जखमी झाले, तर अफ्रीनमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला, 16 जण गंभीर जखमी झाले। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालेल्या जो बायडेन यांनी इतिहास रचला आहे। बायडेन यांनी 8 कोटींहून अधिक मतं मिळवली आहेत। यामुळे ते राष्ट्रपतीपदाचे सर्वाधिक मत मिळवलेले उमेदवार ठरले आहेत। तर या यादीत ट्रम्प हे दुसऱ्या स्थानावर आहेत। आतापर्यंत बायडेन यांना 8,11,000 मतं मिळाली आहेत, तर ट्रम्प यांना 7,38,00,000 मतं मिळाली आहेत। फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीने त्याच्या पाळीव श्वानाची मगरीच्या हल्ल्यातून सुटका केली। 74 वर्षांचे रिचर्ड बिल्बॅक्स हे आपल्या श्वानाला घेऊन तलावाकाठी फिरण्यासाठी गेले होते। त्यावेळी मगरीने हल्ला करून श्वानाला जबड्यात पकडलं। रिचर्ड यांनी थेट तलावात उडी मारून मगरीचा जबडा उघडून श्वानाची सुटका केली। वाईल्ड लाईफ फेडरेशनने तलावाकाठी लावलेल्या कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली आहे। न्यूयॉर्क शहराकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेचे 8 डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रेल्वेचे डबे रुळावरून नेमके कसे घसरले याची चौकशी सुरू आहे। रेल्वेत केवळ 7 प्रवासी आणि कर्मचारी असल्यानं मोठा अनर्थ टळला। ओहियोमध्ये नदीत कारसह बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यात ओहियो पोलिसांना यश आलंय। महिलेला झोप लागून गाडीवरचा ताबा सुटला, गाडी नदीत पडली। पोलीस वेळेत घटनास्थळी दाखल झाल्यानं महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आलं।
नायजेरचे माजी राष्ट्रपती मामादोऊ टांडजा यांच्या वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। 1999 ते 2010 या कालावधीमध्ये टांडजा यांची दोनदा राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती। टांडजा हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते। नायजरच्या सरकारनं 3 दिवसांसाठी राष्ट्रीय शोक जाहीर केलेला आहे। तिग्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पूर्व सुदानमधील रकोबा इथं स्थलांतरितांचं प्रमाण वाढलेलं आहे। पहिल्या अधिकृत शरणार्थी छावणीमध्ये अंदाजे 8000 नागरिक असून ही परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे। मानवतावादी संघटनांकडून या स्थलांतरितांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या स्थलांतरितांकडे पैसे, कपडे, अन्न काहीच नसल्याने त्यांना मदत केली जाते आहे। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर सध्या परदेश दौऱ्यावर आहेत। सध्या डॉक्टर एस जयशंकर हे बहरीन इथं आहेत। यावेळी बहरीनचे पंतप्रधान खलीफा बिन सलमान अल खलीफा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ते शोक त्यांनी व्यक्त केला। 11 नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं होतं, तर 13 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर मध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। युटाच्या रेड रॉक वाळवंटामध्ये एक चमकणारा धातूचा खांब आढळून आलेला आहे। हेलिकॉप्टरमधून सर्वे करताना हा खांब लाल दगडांच्या मध्ये उभा असलेल्या निदर्शनास आला। हा धातूचा खांब वाळवंटाच्या मध्यभागी कसा आला याबाबत चौकशी सुरू आहे। अमेरिकेतील थँक्सगिव्हिंगच्या वार्षिक परंपरेनुसार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये टर्की पक्ष्यांच्या जोडीला परत देण्याची विचारणा केली आहे। नॅशनल तुर्की फेडरेशननं 2 पक्षी सादर केले। त्यांच्या आयोवा प्रदेशाच्या सन्मानार्थ कॉन आणि कॉब अशी त्यांची नावं आहेत। दोघांना आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधील नवीन ठिकाणी सेवानिवृत्त केलं जाणार आहे। दरम्यान पक्षाच्या या जोडीला राष्ट्रीय थँक्सगिव्हिंग टर्की असं घोषित करण्यात आलं आहे। टर्कीचे आभार सोहळा हा पहिल्यांदाच होत नसून देशातील तणावाच्या वेळी देखील झाला होता। जागतिक कोरोना विषाणू महामारीची झळ हॉलिडे ट्रॅव्हल्सला पोहोचल्याची आपल्याला बघायला मिळते। स्वस्त उड्डाण आणि काही प्रवाशांसाठी विमानात प्रशस्त आसन व्यवस्था करण्यात आली आहे। तर मिसुरीच्या कॅन्सॉस या शहरामध्ये कॅसिडी झेल्फके यांनी कमी केलेल्या हवाई उड्डाणाच्या किमतीचं स्वागत केलेलं आहे आणि सांगितले की सर्वोत्तम सेवा देणं हे त्या दिवसातील महत्त्वपूर्ण क्रमवारी आहे। त्यांच्या मते सुटीच्या आणि सगळ्या अत्यावश्यक गोष्टींसह सेवा देणं महत्त्वपूर्ण आहे। विशेषतः तुम्हाला माहीत आहे की संपूर्ण देश साथीच्या रोगांमुळे त्रस्त आहे। लोकही खरोखरच दमलेली आहेत। यंदाच्या मॅस्वीतील थँक्सगिव्हिंग डे परेडमध्ये फ्लोट्स, परफॉर्मन्सेस, बलून आणि सांताक्लॉजचं खास आकर्षण असणार आहे। मात्र साथीच्या आजारामुळे प्रेक्षक एकत्र येण्यासाठी आणि ती खास परेड पाहण्यासाठी परेड नेहमीच्या मार्गावर होणार नाहीये, जेणेकरून गर्दी टळेल आणि कोरोना विषाणूचा फैलाव रोखता येईल। फ्रान्स संसदेतील खालच्या सभागृहातील फ्रेंच नॅशनल असेंब्लीने एक वादग्रस्त जागतिक सुरक्षा विधेयक मंजूर केलं आहे। मंगळवारी मतदानाद्वारे या विधेयकाला मंजुरी देण्यात आली। तर विधेयकामध्ये कायद्याचा उद्देश हा स्थानिक पोलिसांना बळकट करणं आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सर्वतोपरी संरक्षण प्रदान करणं असा आहे। अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी कुवेतचे परराष्ट्रमंत्री अहमद नासेर अल मोहम्मद अल सबा यांच्याशी वॉशिंग्टनमध्ये भेट घेतली। कारण जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी कुवेत सध्या कर्जाच्या संकटाचा सामना करतो आहे। कारण कोरोना रोगाच्या साथीनंतर देशभर आर्थिक संकट ओढावलं आहे। सर्वत्र कमी झालेल्या तेलाच्या किमतीची झळ कुवेतला सर्वाधिक बसली आहे आणि याचा मोठा आर्थिक परिणाम कुवेतमधील नागरिकांवर झाला असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरही त्याचे पडसाद बघायला मिळत आहेत। नुकत्याच झालेल्या युद्धामुळे अर्मेनियाच्या काही खेड्यांमधील अर्मेनियन शेतकरी त्यांच्या संरक्षणाच्या चिंतेनं ग्रासले आहेत। कारण नागोर्नो कराबाख या प्रदेशामध्ये झालेल्या उलाढालीनंतर अझरबैजानी सैन्य अर्मेनियाच्या सीमेजवळ आलं आहे। नागोर्नो कराबाखमधील बार्दाशेन या खेड्यातील कामो आगाज ग्यान हा शेतकरी गव्हाच्या शेतात तैनात असलेल्या लष्करासोबत त्याला आता रस्त्याच्या दिशेनं प्रवास करावा लागतो आहे। जो भाग आता अझरबैजानमधील मार्टिनी जिल्ह्यापासून विभक्त झाला आहे। तर या महिन्यामध्ये अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात झालेल्या युद्धाच्या अनुषंगाने रशियाने मध्यस्थी करत नागोर्नो कराबाख यांच्यातील काही प्रदेश अझरबैजानच्या ताब्यात गेला आहे। रशियन शांती सैन्यानं नागोर्नो कराबाखमध्ये त्यांच्या नियंत्रणात असलेल्या भागात स्वच्छता आणि शोध मोहीम सुरू केली। सैन्याच्या म्हणण्यानुसार रशियन चेकपॉईंट्स ज्या भागात आहेत त्या भागात आणि आजूबाजूच्या दररोज खाणी शोधून काढण्याचं कार्य आजूबाजूच्या भागात सुरू आहे। कारण या स्वच्छता मोहिमेदरम्यान रशियन शांती सैनिकांना दररोज नागोर्नो कराबाखमधील रस्त्याच्या कडेला किंवा रहिवासी भागात काही अनियंत्रित स्फोटकं मिळून येत आहेत।
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी म्हटलंय की नागोर्नो कराबाखमधील परिस्थिती आता पूर्वपदावर येते आहे आणि रशियातील मानवतावादी प्रतिसाद केंद्र तिथं काम करायला सुरुवात करत आहेत. पुतीन यांनी एका समारंभात भाषण केलं. तिथे नवे राजदूत उपस्थित होते. त्यांनी पुतीन यांच्याकडे त्यांची प्रमाणपत्र सादर केली. अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात सुमारे 30 वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध अझरबैजाननं अखेर जिंकलं आहे. अझरबैजाननं अर्मेनिया सेनेचा पराभव करून वादग्रस्त प्रांत नागोर्नो कराबाखवरील ताबा मिळवला आहे. जवळपास 43 तास हे युद्ध चाललं. अझरबैजाननं नागोर्नो कराबाख या भागाचा ताबा घेतल्यापासून राष्ट्राध्यक्ष इल्हम अलियेव यांनी सोमवारी पहिल्यांदाच अगदम शहराला भेट दिली. अगदम प्रांताच्या हस्तांतरणामुळे युद्ध करारावर फेरविचार झाला, ज्यामुळे अर्मेनियम आणि अझरबैजानच्या लोकांमध्ये नागोर्नो कराबाखमधील लढाईचा अंत झाला. भारताने 43 चीनी ॲप्सवर बंदी घातली. या बंदीचा चीननं विरोध केलेला आहे. भारतानं केलेली ॲप्स बंदी हा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारा असल्याचा आरोप चीनी प्रवक्ते रुंग यांनी केला. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारिक संबंध योग्य मार्गावर आणले पाहिजेत असं मतही त्यांनी नोंदवलं. सगळ्यात उंच शिखरावर प्लास्टिक आढळलेलं आहे. 8,848 मीटर उंचीवर 100 मीटर प्लास्टिक सापडलं आहे. जगातील सगळ्यात खोल मारियाना ट्रेंचवर प्लास्टिकचा ढिगारा आढळल्यानंतर आता सगळ्यात उंच शिखरावरही प्लास्टिकच्या संकटाचं सावट दिसतं आहे. प्लास्टिकच्या तपासणीकरता शास्त्रज्ञांनी एव्हरेस्टवरील 11 ठिकाणचे नमुने घेतले होते. त्यातील सर्व ठिकाणी मायक्रो प्लास्टिक आढळलं आहे. बेस कॅम्पजवळ प्रदूषणाचं प्रमाण सर्वाधिक आहे, कारण गिर्यारोहक सगळ्यात जास्त वेळ बेस कॅम्पवर असतात. इंग्लंड भारत क्रिकेट दौऱ्यात आता बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजे BCCIनं पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या इंग्लंड भारत मालिकेमध्ये बदल केला आहे. भारतीय संघ इंग्लंडविरोधात 5 ऐवजी 4 कसोटी सामने खेळणार आहे. BCCIनं 1 कसोटी सामना कमी करून 2 T20 सामने वाढवले आहेत. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा भारत दौरा रद्द करण्यात आला होता. होंडानं आपली होंडा सिटी हॅचबॅक ग्राहकांच्या समोर आणली आहे. सध्या ही कार थायलंडमधल्या ग्राहकांना उपलब्ध केली जाते. थायलंडमध्ये झालेल्या एका शानदार कार्यक्रमात ग्राहकांसमोर ही कार आणण्यात आली. मोठ्या कालावधीनंतर कंपनीनं होंडा सिटीची हॅचबॅक हे व्हर्जन बाजारपेठेमध्ये आणलेलं आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये ही कार कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्वदेशी ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रानं आपली 2 प्रसिद्ध मॉडेल्स TUV 300 आणि TUV 300 प्लसचे फेसलिफ्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. हे दोन्ही मॉडेल्स यांना अनेकदा टेस्टिंग दरम्यान पाहिलं गेलं आहे. या दोन्ही कारच्या लॉन्चिंग संबंधी तारखेची अद्याप कंपनीकडून घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार कंपनी या दोन्ही कार्सना 2021च्या पहिल्या तिमाहीमध्ये लॉन्च करू शकते. गुगल पेद्वारे पैशाचा व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पे पुढील वर्षी जानेवारीपासून वेब ॲपवरील आपली पीअर टू पीअर पेमेंट सुविधा बंद करण्याच्या तयारीत आहे. त्याऐवजी कंपनी एक नवीन इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम आणणार असून त्याचा वापर करण्यासाठी युजर्सला शुल्क आकारलं जाणार आहे. मात्र ही सेवा वापरण्यासाठी युजर्सला किती चार्ज आकारला जाईल याबाबतची अजून माहिती समोर आलेली नाही. चायनीज टेक कंपनी पोकोकडून ग्लोबल मार्केटमध्ये नवीन बजेट स्मार्टफोन पोको M3 लॉन्च करण्यात आला आहे. पोकोनं आपला बजेट स्मार्टफोन पोको M2चा सक्सेसर म्हणून हा स्मार्टफोन आणला आहे. नवीन फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात 6000 mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. तसंच या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आणि ट्रिपल प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. तर या होत्या जगभरातल्या सगळ्या वेगवान घडामोडी बुलेटिनमध्ये, म्हणजे जगाच्या पाठीवर. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.